राहुल गांधींचं काही चुकतंय का? काय नेमका प्रॉब्लेम काय? म्हणजे आता आपण सगळा विचार करतो तर सगळं बघितल्यानंतर काय वाटतं? कोणाचं चुकतंय हे सांगणे मोठा माणूस नाही, पण चुकतंय का तर 100% सांगण्याचा प्रयत्न नाही केला आतमध्ये असं. अनेक वेळा व्यासपीठावर केला, जाहीररित्या बोलायच्या गोष्टी नाही, परंतु मी अनेक वेळा प्रयत्न केला. पण काँग्रेस नेतृत्वाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक कोणता असेल तर ऐकून न घेण्याची त्यांची वृत्ती असते आणि त्यांच्यावर कोणाचंही वचक नाही. जसं भारतीय जनता पार्टीला काम करत असताना किती नाही म्हटलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक वेगळी ताकद असते की त्याच्यावर लक्ष ठेवून असते. त्यांचं धोरण चुकतंय का, त्यांचं वागणं चुकतंय का, आमदारांच्या वागण्यावर लक्ष आहे, खासदारांच्या वागण्यावर लक्ष असतं. तसं काँग्रेसकडे लक्ष द्यायला कोणीच नाही. सेवादल एकेकाळी होती, ती सेवादल आज पूर्णपणे डिफंक झालेली दिसत. काँग्रेसचा नेता कधीच काँग्रेस नेतृत्वाचा अंदाज घेऊनच बोलतो. काँग्रेस नेतृत्वाने जर अंदाज दिला की असं ही लाईन आहे आपली, मग तो बिंदास बोलणार. पण जोपर्यंत त्याला लाईन मिळत नाही तोपर्यंत कोणीही बोलायची हिंमत करत नाही, कोणी कोणाची वकिली करत नाही, कोणी कोणाला घेऊन जात नाही. नाहीतर मी तर इतकं हे की मला 5-50 लोकांनी दिल्लीत घेऊन जायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे राहुल गांधींना की हा सत्यजित आहे, जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय संघटनेसाठी, याला तुमच्या सोबत घ्या. पण कोणत्याही नेत्याने ते केलं नाही, मी करू शकत पण नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.